नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याच्या या प्रगत युगामध्ये अनेक लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. याच हेल्थ कॉन्शियस लोकांपैकी बरेच लोक जिमलाही जातात आणि तिथे प्रोटीनचं सेवन करत असतात. कृत्रिम प्रोटीन किंवा केमिकलयुक्त प्रोटीनच्या ऐवजी नॅचरल प्रोटीन काय मिळतं का किंवा आयुर्वेदीय काय त्याला पर्याय आहे का याचा नेहमीच ते शोध घेत असतात. अशा वेळी जिम ट्रेनर त्यांना शिलाजीत किंवा शिलाजीत गमीज सेवन करायला सांगतात. हिमालयामध्ये उत्पन्न होणारे हे जे औषधी द्रव्य आहे हे औषध बल्य तर आहेच, पण त्यासोबतच अनेक आजारांवरतीही उत्तम उपाय काम करतं. परंतु प्रेक्षको, समाजामध्ये शिलाजीतबद्दल समजऐवजी गैरसमजच जास्त आहेत. आता शिलाजीत हे फक्त पौरुष्य प्रदान करणारं किंवा पौरुष्य वाढवणारे आहे का? त्यासोबतच मार्केटमध्ये अनेक प्रकारचे शिलाजीत उपलब्ध असताना खरं आणि खोटं शिलाजीत कसं ओळखावं? त्यासोबतच जर शिलाजीत सेवन करायचं असेल तर त्याची काय विधी आहे का? त्याला काय पथ्य आहे का? ह्या व अशा अनेक प्रश्नांवरती उत्तर जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे शिलाजीत, समज गैरसमज, आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षांपासून पुणे, मुंबई व कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. चला तर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर पुन्हा एकदा तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय शिलाजीत या विषयावरती आहे, तर आमच्या प्रेक्षकांना शिलाजीत म्हणजे नेमके काय याबद्दल जरा सांगा. हां, खूप छान प्रश्न विचारला होता. असं आहे की शिलाजीताच्या विषयी व्यवहारामध्ये आत्ता काही ज्या चर्चा चाललेल्या आहेत, त्याची जी औषधं वेगवेगळी आलेली आहेत, हे बघताना एक विचार मुद्दामून सांगा वाटतो की भारताची जशी दुधाची गरज इतकी आहे तितक्या प्रमाणात दूध उत्पन्न होत नाही आणि भेसळयुक्त दूध बरेच भारतीय लोक जसं पित असतात ना, तसं शिलाजीत जे आहे ते मिळायला खूप दुर्लभ आणि कठीण झालेलं आहे. हल्ली पाकिस्तानचा शिलाजीत जो आहे तो सगळ्यात उत्तम आहे असं एकंदरीत म्हटलं जातं. पाकिस्तानची एकच गोष्ट चांगली आहे असं आपण म्हणू शकतो, पण तीसुद्धा खूप महाग विकली जाते आणि आता त्याच्यातसुद्धा पुन्हा भेसळ होत जाते आणि ते वापरणं खूप अवघडून बसलेलं आहे. 16,000 फुटाच्या वरच्या भागामध्ये हिमालयातल्या डोंगरातून मिळणारी शिलाजीची जी व्याप्ती आहे ना, ती खरं सगळ्यात चांगली आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. पण शिलाजीत एवढा मिळत नाही आहे आणि तो कृत्रिमरित्या तयार केला जातो, भेसळयुक्त असा तयार केला जातो आणि भारतीय लोक त्याची वेगवेगळी डेरिव्हेटिव्ह किंवा औषधं घेत असतात. तर हे सर्वथैव अयोग्य आहे आणि हे समजून घेण्यासाठी म्हणून जो काही प्रपंच आहे ना, त्याचा एक भाग म्हणून आत्ताचं हे लेक्चर तुम्ही ऐकायला हवं आणि जवळच्या वैद्याची तुम्ही मदत घ्यायला पाहिजे. तर शिलाजीत म्हणजे नेमकं आहे काय, तर दगडांच्या मध्ये ज्या चिरा असतात त्याच्यामधून पाझरणारा उन्हाने पातळ होऊन जो बाहेर पडणारा पदार्थ आहे, सोनेरी रंगाचा, काळपट रंगाचा असा आणि जो चिकट असतो असा जो पदार्थ आहे तो म्हणजे शिलाजीत आहे. आणि हा वेगवेगळ्या डोंगरातून मिळत असतो इतरत्रसुद्धा. परंतु हा शिलाजीत एवढा महत्त्वाचा का धरला गेलेला आहे, तर आयुर्वेदीय जे रसशास्त्र आहे, भारतीयांचं रसशास्त्र, त्याच्याविषयीची जुनी पुस्तकंसुद्धा जाणकार लोकांनी वाचायला हवीत. त्यात महाराष्ट्रामध्ये याचं वर्णन जे आहे ते आलेलं आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हा पदार्थ एवढा वापरला का जातो, तर पौरुष्य वाढणं, ताकद वाढणं, जोम वाढणं, उत्साह उल्हास वाढणं, ही प्रक्रिया त्यातनं जी घडते ना, त्याच्यामुळे त्याच्याकडे राजे रजवाडे लोकांचं लक्ष खूप गेलं. नंतर सेठजी लोकांचं लक्ष गेलं आणि त्याचा गैरवापर जो आहे तो पौरुष्य वाढण्यासाठी सुरू झाला. शरीरातले शुक्रधातू जो आहे तो जर चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त व्हायला लागला तर तो वाजीकरणाचा जो संबंध आहे तो आपल्या लैंगिक ताकदीच्या संबंधाने लक्षात घेतला गेला आणि राजे लोकांनी त्याचा वापर केला, सामान्य लोकांनी केला. पण त्याच्या आधी ते हे विसरून गेले की वाजीकरण नावाचा हा जो भाग आहे शुक्र वाढवण्याचा आणि मैथुन शक्ती वाढवण्याचा, त्याच्याबरोबर आधी रसायन अध्याय सांगितला गेलेला आहे. जे तुम्ही आधी रसायनाचं सेवन करायचं. रसायन म्हणजे काय? रसरक्तादे यंते ती रसायन, म्हणजे शरीरातले रसरक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र हे धातू चांगले व्हायला पाहिजेत, म्हातारपण जायला पाहिजे, उशिरा यायला पाहिजे, वयस्थापन व्हायला पाहिजे आणि तरुण वयामध्ये पूर्ववयसी मध्यम असा हा रसायनविधी करताना तुम्ही सकाळी रसायनाचं सेवन करायचं आहे आणि रात्री वाजीकरण द्रव्य जे आहे ते घ्यायचं आहे, तर तुम्हाला त्रास होणार नाही आहे. अन्यथा अनुलोम राजक्ष्मा नावाचा जो प्रकार असतो ना, तसा प्रतिलोम राजक्ष्मा नावाचा एक प्रकार सांगितला आहे. खूप चालणं, खूप रागावणं, खूप जागरण करणं, खूप मैथून कर्म करणं, खूप व्यायाम करणं, ह्यांनी शरीराचा ऱ्हास व्हायला लागतो, शुक्राचा ह्रास व्हायला लागतो आणि त्याला राजक्ष्मासारखी संप्राप्ती म्हणजे TB सारखे आजारसुद्धा उत्पन्न होऊ शकतात. तर नुसते शिलाजीत येणाऱ्या लोकांनी हे सावध होणं खूप गरजेचं आहे आणि तो शिलाजीत योग्य असणं गरजेचं आहे. अशुद्ध शिलाजितामध्ये हेवी मेटल्स असतात, माती असते, रेती असते, ते पाण्यामध्ये घालून शुद्ध करून ते वापरणं हे खूप गरजेचं असतं. पण हे जर केलं गेलं नाही तर मग त्याचे साईड इफेक्ट जे आहे ते हेवी मेटलचे सुद्धा तुम्हाला येऊ शकतात आणि म्हणून तुम्ही वैद्याचा सल्ला घेणं आणि तो जो शिलाजीत आहे तो वैद्याला दाखवून घेणं हे खूप गरजेचं आहे. शिलाजीत असं खूप करण्यापेक्षा त्याला पर्यायी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याही तुम्ही तशा घेऊ शकता आणि त्यातनं तुमचं आरोग्य चांगलं मिळू शकतं. तर फुल्विक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड अशी दोन जी त्याच्यामध्ये असतात ना, एस्पेशली फुल्विक ॲसिड जे आहे त्याचा वनस्पती जे पदार्थांत कुजल्यानंतर सूक्ष्मजीवांचा त्याच्यावर परिणाम होऊन हे फुल्विक ॲसिड तयार होत असतं. बेरी आहे किंवा कोबी आहे, फ्लॉवर आहे, नवलकोला आहे, गाजर, बीट वगैरे ह्यांची वाढ जी आहे ना ती या फुल्विक ॲसिडने खूप चांगल्या पद्धतीने होत असते आणि त्याचा एक घटक म्हणून सुद्धा त्याच्याकडे आपल्याला बघता येतं. तर जवळजवळ 80 पद्धतीच्या गोष्टी अशा आहेत की ज्या या शिलाजितामध्ये मिळतात खनिज स्वरूपामध्ये आणि हे फुल्विक ॲसिड त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याचा एक विविक्षित सेवन विधी जो आहे ना तो सुद्धा आयुर्वेदाने आपल्याला जेवढ्यासाठी सांगितलेला आहे. तर आता हा शिलाजीत जो आहे ना त्याचा जर आयुर्वेदिक गुणधर्म बघायचा झाला ना तर युजली हा कसा असतो, कडू रसाचा आणि त्याच्याबरोबर थोडासा कषाय म्हणजे तुरट रस असतो. बऱ्याच वेळा थोडासा आंबटपणा असतो, पण तो आंबटपणा जास्ती असणं योग्य नाही आहे. आणि अनुष्ण असं हे गोष्ट सांगितलेली आहे, म्हणजे धड उष्णही नाही आणि धड थंडही नाही आहे. चरकाचार्याने जे काही वेगवेगळे प्रकार सांगितले त्यात चांदीच्या पर्वतातून म्हणजे जिथं चांदी मिळते अशा ठिकाणी मिळणारा जो शिलाजीत आहे तो तेवढा थंड सांगितलेला आहे. बाकीचे उष्ण किंवा अनुष्ण अशाच पद्धतीने लक्षात घ्यायला लागतात. आणि हे सगळं होत असताना तो शिलाजीत जो आहे तो आपल्याला पोटामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला शरीरावरती करणारा परिणाम जो आहे ना तो कसा येतो हे जर बघितलं तर काही लोकांना तो उष्ण आणि काही जणांना त्याचा कोणताही त्रास जाणवत नाही, अशा पद्धतीचा अनुष्ण अशा पद्धतीत दिसत असतो. ह्याला गोमूत्राचा वास येत असतो आणि जर ते तापवलं शिलाजीत हे प्रकरण तर ते फुगून लिंगाकार होतं. जशी सांबाची पिंड असते ना तशा पद्धतीने त्याचा आकार येतो आणि फुसफुसाचे त्यातनं बुडबुडे येतात. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची पांढरी रेग येते आणि तो जो आहे तो पाण्यात टाकून विरघळून नंतर मग तो स्वच्छ करून जर घेतला गेला तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. आयुर्वेदामध्ये ज्यावेळेला शिलाजीत वापरलेला आहे त्यावेळेला वेगवेगळ्या काड्याच्या द्रव्याच्या भावना त्याला दिलेल्या आहेत आणि नंतर तो वापरलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. नुसता कच्चा शिलाजीत घेण्यापेक्षा हे करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्याच्याबरोबर असं होतं की हे सगळं प्रकरण जे आहे ते पोटात गेल्यानंतर आपल्या शरीरातला असा एकही आजार नाही आहे साध्य की जो शिलाजिताने बरा होत नाही. त्यामुळे सर्व रोग हरण असं त्याचं जे स्वरूप आहे ना ते आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. या शिलाजिताचे 4 प्रकार चरकसंहितेमध्ये सांगितलेले आहेत. ज्या डोंगरावरती जे खनिज आढळतं आहे त्याच्यामध्ये सोन्याचा भाग सापडणारा जो डोंगर आहे तिथं जो मिळणारा आहे तो सुवर्ण शिलाजीत असतो. तसाच रौप्य शिलाजीत, ताम्र शिलाजीत आणि आपला लोह शिलाजीत सांगितलेला आहे. लोह शिलाजीत जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो कारण लोह आपल्या शरीरातला एक घटक आहे. पण तो वैद्याच्या सल्ल्याने ह्या पद्धतीने जर घेतला गेला तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. कषाय, तिक्त, कटू, उष्ण अशा पद्धतीने मगाशी जो गुण सांगितला त्याच्याबरोबर प्रभाव आहे त्याचा काही मणिमंत्र औषधानाम प्रभाव असं म्हटलेलं आहे. तर या शिलाजिताचा प्रभाव काय आहे तर हे योगवाही द्रव्य आहे, म्हणजे ज्या औषधावर तुम्ही हे द्याल त्या औषधाचा गुण हे एन्हान्स करतं असं हे प्रकरण आहे शिलाजिताचं.
आणि रसायन आहे, म्हणजे संपूर्ण शरीरातले रसरक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्रधातू हे चांगले तयार होतात. दोष जे आहे त्यांचं शमन होतं, आयुष्याचं वर्धन होतं, वयाचं स्थापन होतं. ते तुम्ही शिलाजीत घेताय चांगल्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीचा, चांगल्या वैद्याकडनं, आणि तुमचा मित्र किंवा इतर लोक आहेत ते घेत नाही आहे, तर 4 वर्षांनी तुम्ही भेटल्यानंतर तुमच्या वयामध्ये फारसा फरक पडलेला नसतो. तुमचा जोम जो आहे तो उत्साह उल्हास वगैरे जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं. टेस्टेस्टेरॉनची लेवल जी आहे ती मेंटेन व्हायला याच्यामध्ये खूप मदत होते आणि तुम्ही फ्रेश दिसायला लागता. तर हे खूप उत्तम औषध आहे, याच्याविषयी काही शंकाच नाही आहे. पण ते कोणत्याही पद्धतीने कसंही वापरायचं आणि मनपूतन समाजरीत असं वागायचं हे मात्र आयुर्वेदाला मान्य नाही आहे. तर असं हे शिलाजी हे प्रकरण जे आहे ना ते स्रोतोरोध नाशक आहे. म्हणजे शरीरातल्या ज्या ज्या पोकळ्यांच्या म्हणजे काही अडथळा आला तर तो काढला जातो. आणि असं जर असेल तर तुमच्या पायातल्या शिरा ज्या आहेत व्हेरिकोज व्हेन्स तिथूनपासून ते हिमोरॉइड्स म्हणजे मूळव्याधीचा जो त्रास आहे त्याच्यापासून ते करोनरी आर्टरी ब्लॉकेज जे असतं तिथंपर्यंत सगळ्यासाठी हे युक्तीने वापरता येतं. त्याचं प्रमाण बदलायला लागतं. शिलाजीत अशा पद्धतीने दह्याच्या निवडीवरती गेला तर तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामधला ब्लॉक आहे तो निघायला लागतो आणि अँजिओजेनेसिसची प्रक्रिया जी आहे ती वाढायला लागते आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला दम कमी होतो असं लक्षात येतं. अर्जुनाचा क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये काढा तयार करून अर्जुन वृक्षाचा त्या शिलाजीत घातला गेला तर जवळजवळ 90 पद्धतीचे हृदयाचे आजार जे आहेत ना व्हॅस्क्युलर असू देत किंवा व्हॅल्युलर असू देत किंवा कंडक्शनचे असू देत ते उत्तम पद्धतीने कमी करता येतात. मेद शरीरातला कमी करण्याचं सामर्थ्य जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे. वात आणि कफाचा कोणताही आजार मग त्याच्यामध्ये गाठी जे आहेत ना अर्बुद ही श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीसंनिभम असं सांगितलेलं आहे. तर कॅन्सर होऊ नये म्हणून तुम्ही पूर्वतयारी जी करता त्याच्यात रात्री हरित किरण पोटात घेणं किंवा अभयारिष्ट घेणं आणि त्याच्यावर जर तुम्ही शिलाजीत खात असाल ना तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता जी ती कमी व्हायला सुरुवात होते. ह्याच्यावरून हे वृक्ष म्हणजे मनालाही हितकारक आहे आणि त्याच्याबरोबर शुक्रधातूलाही हितकारक असं हे प्रकरण आहे, द्रव्य आहे आणि ते चांगल्या अनुपानावरती आपण वापरू शकतो. मस्तिष्काला हे बल्य आहे, म्हणजे मेंदू जो आहे त्याला अल्झायमरसारखे जे आजार होतात, डिमेन्शिया जो होतो किंवा हॅल्युसिनेशन्स बऱ्याच जणांना होतात, फोबिया किंवा मेनिया ज्यांना असतो अशा लोकांनासुद्धा शिलाजीत हा युक्तीने वापरता येत असतो. याच्यावरून शुक्रदोषहर म्हणजे तुमच्या शुक्राची मॉर्फॉलॉजी जी आहे सिमेंटची ती जर बघितली, क्वांटिटी आणि क्वालिटी जर बघितली आणि ती जर घसरलेली असेल तर उत्तम पद्धतीचा काउंट वाढणं, शुक्राणू वाढवणं आणि त्याच्यावर शुक्रधातूतला जो दोष आहे तो काढणं याचं सामर्थ्य जे आहे ना ते या शिलाजीतामध्ये आहे. ह्याच्याबरोबरीनं श्रम आणि क्लम म्हणजे मानसिक आणि शारीरिक थकवा जो आहे ना तोही खूप चांगल्या पद्धतीने जातो. तुम्ही व्यायाम केल्यानंतर जसा परिणाम येणार आहे, प्राणायामाने जसा परिणाम येणार आहे तसा शिलाजीताने येतो. जे सकाळी तुम्ही कामाला गेलेलं आहे, 8-12 तास काम केलेलं आहे आणि बॅक होम टायर्ड तुम्ही येत आहे, तर संध्याकाळी येतानासुद्धा तुम्ही उत्साह उल्हासात जर असाल ना तर निश्चितच तुम्ही शिलाजीत घेताय की काय असं लोकांना वाटायला पाहिजे. अशी परिस्थिती आहे, इतक्या चांगल्या पद्धतीने तो वापरता येतो. प्रमेहहर म्हणजे आता मधुमेहाचा प्रसार खूप झालेला आहे आणि तो जर रोखायचा असेल तर चंद्रप्रभावटी नावाचं एक औषध आहे की जे ह्या शिलाजीतापासून बनतं. तर ते शिलाजीत हे प्रकरण सगळीकडे तुम्ही ह्या पद्धतीने वापरू शकत असता. असा जो भाग आयुर्वेदात सांगितलेला आहे त्या शिलाजीताचा हा कसा सेवन करायचा, त्याच्यावर इतर कोणते पदार्थ खायचे नाही, त्याची मात्रा काय हेही आता आपण पुढं बघायचं आहे. बरोबर आहे. प्रेक्षको, आपण शिलाजीतबद्दलचं इन्फॉर्मेशन माहिती तर घेतलीच आहे. आता एक असा प्रश्न आहे की सर शिलाजीत सेवन करताना काय आपण कसं करावं सेवन याबद्दल जरा सांगा. हां, कसं आहे आता शिलाजीत पहिल्यांदा शुद्ध शिलाजीत घ्यायला पाहिजे, अशुद्ध शिलाजीत घ्यायचं नाही. त्यात हेवी मेटल्सचं मी मगाशी जसं सांगितलं शिसं त्याच्यामध्ये असू शकतं, पारा असू शकतो, एन्व्हायरमेंटली जे काही गोष्टी आहेत त्याचा परिणाम त्याच्यामध्ये येऊ शकतो. तर तो पाण्यामध्ये टाकून शुद्ध करून त्याला भावना देऊन म्हणजे वेगवेगळ्या औषधांच्या काड्यांच्या भावना देऊन नंतर ते सेवन करण्याची पद्धत असते. भावना देणं म्हणजे काय, एखादं औषध आहे त्याला त्याच्याच काड्याची किंवा इतर काड्यांची खलून भावना देणं हा एक प्रकार असतो. आणि दुसरा भावना देण्याचा प्रकार आहे त्या शिलाजीत जो आहे त्याची पावडर किंवा घनसार जो आहे त्याच्यामध्ये विशिष्ट औषधांचा काढा घालायचा त्या व्यक्तीच्या परत्वे जो असेल तो, आणि तो काढा जो आहे तो त्या शिलाजीच्या वरती 1 बोट येईल एवढ्यापर्यंत ठेवायचा आणि तो तसाच पडून त्याच्या जिरू द्यायचा. असं जर केलं तर 1 भावना होत असते. अशा 7 भावना देऊन ते वापरता येतं. आता हा शिलाजीत जो आहे ना तो 1 आठवडासुद्धा वापरता येतो. त्याला हीन प्रकार जो आहे तो म्हटलेला आहे. 1 आठवडा वापरला आणि संपलं प्रकरण. दुसरा जो प्रकार आहे त्याच्या 3 आठवडे जो वापरता येतो, हा मध्यम प्रकार झाला. 3 आठवडे तुम्हाला शिलाजीत खाता येतो. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या 7 आठवडे तुम्ही शिलाजीत घेऊ शकता. त्याची मात्रा जी असते ती 125 ते 250 मिलीग्रॅम अशी ठेवायची असते आणि जशी गरज पडेल तशी त्याची मात्रा हळूहळू वर्धमान मात्रेत न्यायचं असतं. हळूहळू ते वाढवत नेता येतं 15 दिवस आणि हळूहळू तो डोस टेपर ऑफसुद्धा करता येतो. तर हे वैद्य त्या प्रकृतीनुसार, आजारानुसार, आजाराचं स्वरूप, त्याची अवस्था, मिळालेला शिलाजीत तो कशात शुद्ध केलेला आहे
कोणत्या औषधाची त्याला भावना दिलेली आहे, या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून असतं. पण लोक हे सगळं करत असताना शरीर तयार होणं खूप गरजेचं आहे. म्हणून अंगाला तेल लावणं, पोटामध्ये तुपात किंवा तेलासारखे पदार्थ जे आहेत ते घेणं, हे झाल्यानंतर एस्पेशली तूप, पण इथं बाहेरून स्नेहन जे आहे तेवढंसुद्धा पुरेसं होऊ शकतं. वमन किंवा विरेचन घेणं, बस्तीतून कोठ्याची शुद्धी करणं, त्याच्याबरोबर नस्य करणं, आणि मग नंतर जर तुम्ही शिलाजीत जर सेवन करायला लागला तर त्याचं प्रमाण जे आहे ते ज्या पद्धतीने मी आता सांगितलं त्या पद्धतीने ते वापरता येतं. अंशेपोटी सकाळी घेतल्यानंतर तुम्हाला कमी प्रमाणात शिलाजीत खूप चांगलं काम देतो, कारण का तुमचं पोट मोकळं असतं आणि पूर्ण वीर्याने किंवा पोटन्सीनं तो शिलाजीत जो ॲक्ट होऊ शकतो. किंवा तिन्ही संध्याची जी जेवणं आहेत 4 ते 5च्या दरम्यानची, त्यानंतर 3 तासांनी तुम्ही शिलाजीताचं सेवन करू शकता. पण हे करत असताना कोणतं अनुपान योजायचं आहे, तर काही वेळेला ते दूध देता येतं, काही वेळेला ताक घेता येतं, काही वेळेला दशमूलारिष्टासारखं औषध घेता येतं, काही वेळेला फक्त पाण्यावरती घेता येतं. हे ठरतं कशानुसार, तर शिलाजीताचा कोणता गुण तुम्हाला मिळवायचा ह्याच्यानुसार ते ठरत असतं. आणि हे जर केलं तर हे सर्व रोगनाशक असं जर म्हटलेलं असेल तर त्या रोगाचा जो काढा असेल तो वापरण्याची पद्धत यामध्ये असते. म्हणजे समजा तुम्हाला रक्तपित्त नावाचा आजार आहे, तर रक्तपित्त कुलकंड रस नावाचा रस आहे त्याच्याबरोबर आणि आडुळशाच्या काड्यावर तुम्ही ते घेऊ शकता. हे वानगी दाखल मी तुम्हाला सांगितलं, तर त्या वैद्याकडे गेल्यानंतर तुम्हाला हे ठरू शकतं की कशाबरोबर ते औषध द्यायचं आणि कोणत्या प्रकारे द्यायचं आहे. तर साधारण हा 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी झाला की 10-15 दिवस ते थांबून पुन्हा नंतर तुम्ही शिलाजीताचं सेवन करू शकता. रसायन अध्याय जो ठरक संहितेत सांगितलेला आहे त्यात ही प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने सांगितली आहे आणि सुश्रुत संहितेमध्येही सांगितलेली आहे. तर त्यानुसारचा हा भाग आपण आता बघून झाला. बरोबर. फारच सुंदर अशी माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, चर्चा रंगत आलेली आहे आणि आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबत सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणले आहेत, ते सुद्धा पाहणार आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1. नाकाचे हाड वाढले असल्यास कोंबडनखी, हळकुंड, सुपारी, पुनर्नवा आणि आंबे हळद हे सहाणेवर उगाळून नाक, गाल, कपाळावरती रोज दिवसा लेप करावा. पोटात 1 ग्राम सीतोपलादी चूर्ण दररोज संध्याकाळी मध किंवा पाण्यासह घ्यावे. हा प्रयोग सतत 3 महिने करावा. टिप नंबर 2. गजकर्ण आणि इसब झालेल्या लोकांनी कच्च्या पपईचा चीक त्वचा रोगावर लावावा. यासह पोटात कैशोर गुळगुळच्या 250 मिलीग्रॅमच्या 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ पाण्यासह घ्यावे. हा प्रयोग सतत 3 महिने करावा. तर प्रेक्षको, आपण शिलाजीत या विषयावरती आज चर्चा करत आहोत. सर, आता पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की शिलाजीत सेवन करताना पथ्य काय असतो, म्हणजे वर्ज्य काय करायचं त्याबद्दल जरा सांगा. त्यासोबतच कृत्रिम शिलाजीत असे बनवतात असं मी ऐकलेलं आहे, तर मग हे कृत्रिम शिलाजीत काय आहे, आणि त्यासोबतच समजा शिलाजीतऐवजी काहीतरी वापरायचं असेल तर काय वापरावं? बरोबर आहे. कसं होतं की लोक कुठंतरी ऐकून काहीतरी वाचून वगैरे असं पटकन सोशल मीडियावरनं शिलाजीत घ्यायला सुरुवात करतात, पण त्यांची प्रकृती कशी असते त्यांना माहीत नसतं, त्यांच्या शरीरात आजार कोणते आहेत हे माहीत नसतं, शिलाजीत सेवन करत असताना काय टाळायचं असतं हेही माहीत नसतं. तर हे समज आणि गैरसमजाच्या हिशोबाने हे प्रकरण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर शिलाजीत हा एकंदरीत पोटात घेत असतानाचा जो पदार्थ आहे तो वनस्पतीचे पदार्थ आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचं जे वनस्पतींच्यावरती झालेलं एखाद्या क्रियेचं जे प्रकरण आहे ना ते लक्षात जर घेतलं तर त्याच्यात फुल्विक ॲसिड जे तयार होतं आणि ह्युमिक ॲसिड आणि नॉन ह्युमिक सबस्टन्स जे असतात त्याच्यावर झालेली जी प्रक्रिया आहे ती जर लक्षात घेतली तर हेचं एकंदरीत नेचर जे आहे ते पोटात गेल्यानंतर मग पित्त थोडंसं वाढण्याची शक्यता असते आणि वैद्य त्याला अनुपान जे आहे ते चांगलं देऊन कॉम्पेन्सेट करत असतो. तुम्ही नुसतं जर ते घेत असाल आणि कसंही वागत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे, कारण शिलाजीत हे खाद्यपदार्थ नाही आहे, औषध आहे. औषध जे असतं ते वीर्याने म्हणजे पोटन्सीने काम करतं आणि आहार जो असतो तो रसाने काम करत असतो. त्या आहारात थोडं पुढं मागं झालं तर चालू शकतं पण औषधात नाही.
अन्न हे सुद्धा औषध आहे आणि अतिमात्रेत घेतलं तर त्याचाही त्रास होणार आहे. पण शिलाजीतचं प्रमाण कमी जास्त झालं आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागलात किंवा चुकीच्या गोष्टीवरून ते घेतला तर तुम्हाला निश्चित त्रास होणार आहे. असं जर असेल तर तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शिलाजीत सेवन करत असताना तुम्ही खूप जागरण करायला नाही पाहिजे, तुम्ही उन्हातून फिरायला नाही पाहिजे, तुम्ही जास्ती प्रवास नाही करायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असतं. आणि दुपारी झोपतोय, सकाळी उशिरा उठतोय, हा प्रकार त्याच्यामध्ये फारसा योग्य नाही आहे. तर हा विहाराच्या हिशोबाने परिणाम सांगून झाला. दुसरा परिणाम जो आहे तो म्हणजे लोहयुक्त पदार्थ तुम्ही आधी जर सप्लिमेंट लोहाचे घेत असाल तर ते तुम्ही थांबवणं गरजेचं आहे. कारण शिलाजीतमध्ये ऑलरेडी लोह आहे आणि तुम्ही सप्लिमेंट घेतली तर आणखी लोह तुमच्या पोटात जातं आणि त्याच्यामुळे अवष्टंभ मलावष्टंभ उत्पन्न होतो. जळजळ वगैरे तुम्हाला पोटामध्ये होऊ शकते आणि काही जणांना मूळव्याधीचा त्राससुद्धा त्यातनं होऊ शकतो. त्यामुळे ते पदार्थ टाळणं हे खूप गरजेचं आहे. अति तिखट, अति आंबट, अति खारट, अति थंड पदार्थ हे जे आहे ते त्यावेळेला तुम्ही शिलाजीत खात असताना टाळणं हे खूप गरजेचं आहे. मासे खाणं हे जे आहे ना, मांसाहार तर नकोच आहे, पण एस्पेशली मासा जर खाऊन तुम्ही शिलाजीत खात असाल ना तर ते खूप त्रासदायक आहे. कुळीत किंवा हुलगे ज्याला म्हणतात ना, हे शिलाजीच्या बरोबर कधीही आयुर्वेद खाऊ देत नाही. कारण कुळीत जे आहे त्याचा काढा जो आहे तो अश्मरी भेदन आहे, एक खडे फोडतो. शिलाभेदन म्हणजे पत्थर फोडणारा गुण जो आहे तो त्या हुलग्याच्या काड्यामध्ये आहे. तर तुम्ही हुलगे जर घेत असाल तर पत्थरमधनं किंवा दगडातून तयार झालेला जो प्रकार आहे शिलाजी या पर्यायामध्ये सांगितलेला आहे त्यांनी अदरीज, शैलेयक, धातूज असे त्याचे वेगवेगळे पर्यायी शब्द सांगितले आहेत. अश्मजतू, शिलाजतू वगैरे. तर हे कशाचे द्योतक आहे तर दगडातून उत्पन्न झालेला हा पदार्थ आहे. तर दगडाला फोडणारा गुणधर्म असलेला हुलग्याचा प्रकार तुम्ही जर खात असाल तर शिलाजीत तुम्हाला बाधतो आणि त्याचा गुणही येत नाही. तर हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. काकमाचीसारखी भाजी आहे किंवा इतर पालेभाज्या आहेत त्या पोटात गेल्यानंतर आम्लविपाकी होतात, म्हणजे आंबट बनतात. त्यामुळे ज्यांना आम्लपित्त आहे अशा लोकांनी भात खाल्ला किंवा पालेभाज्या खाल्ल्या की त्यांना लगेच जळजळ होते. अशा लोकांनी जर शिलाजीत खात असताना ह्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा निश्चित त्रास जो आहे ना तो त्या व्यक्तीला व्हायला लागतो. मद्यपानासारखं व्यसन आहे, अफू घेतला जातो आहे किंवा गांजा घेतला जातो आहे, स्मोकिंग केलं जातं आहे किंवा त्याच्याबरोबर तुम्ही खर्रा खाताय, गुटखा खाताय, तर हे अतिशय अयोग्य आहे. शिलाजीत घेत असताना तुम्हाला हे घेणं अतिशय अयोग्य आहे. पित्त प्रकृती व्यक्ती आहे तर त्यांनी जपून शिलाजीत घ्यायला पाहिजे आणि शिलाजीत घेताना रौप्य भस्म जे असतं ना चांदीचं ते उत्तम पद्धतीचे नॅनो पार्टिकल असलेलं चांगल्या कंपनीचं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पित्त प्रकृती या लोकांनासुद्धा तो वापरता येतो. गर्भिणीने हे प्रकरण शक्यतो घेऊ नये, कारण हे कर्षण म्हणजे लेखन करणार आहे. त्यामुळे तिचंही वजन वाढणार नाही आणि बाळाचंही वजन वाढणार नाही, म्हणून शक्यतो तिने त्या टाळायला पाहिजे. स्तनपान सुरू आहे आणि अशा वेळेला शिलाजीत स्त्रियांनी घेतलेला आहे. स्त्रियांनी घ्यावं का नाही तर पौरुष्य वाढतं हा फक्त भाग तुम्ही लक्षात इथं घेऊ नका. हा एक समज आहे, बरोबरी आहे तो, परंतु त्याच्याबरोबर सर्व रोग हर असं त्याचं प्रकरण जे आहे ते स्त्रियांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांनी घेतलं म्हणून काही बिघडणार नाही आहे. तर स्तनपान देणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत बाळाला त्यांनी हे शक्यतो टाळणं हे खूप गरजेचं आहे. आता हा सगळा प्रकार बघितल्यानंतर मगाशी जसं सांगितलं त्याची वानवा खूप काही मिळत नाही शिलाजीत चांगला, तर मग कृत्रिम आणि भेसळयुक्त तयार केलेला जो शिलाजीत आहे तो वापरला जात असतो. तर तसं व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर कृत्रिम शिलाजीत कसा तयार होतो हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्युमिक ॲसिड आणि नॉन ह्युमिक सबस्टन्सेस जे असतात ना त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचा अर्क काढून नंतर त्यामध्ये वेगवेगळी खनिजं घातली जातात. तर 80पेक्षा जास्ती खनिजं जी आहेत ना ती या शिलाजीतामध्ये आहे. खूप पोटंट असं हे औषध आहे आणि ते ह्या पद्धतीने तयार करून मग ते विकलं जातं असं बऱ्याच वेळा होतं. मग त्यात थोडासा गोमूत्र घातलं की गोमूत्राचा गंध त्याला यायला लागतो. मायक्रोन्युट्रिएंट्स ॲड केले की आणखी त्याचा परिणाम जो आहे तो वेगळ्या पद्धतीने येतो. असं हे कृत्रिम प्रकरण जे आहे ते तयार केलं जातं आणि वापरलं जातं. त्याचा फायदा होतो नो डाऊट, परंतु शिलाजीत जो प्रॉपर जंगलातून किंवा डोंगरातून मिळतो तसा याचा परिणाम नसतो. तुम्ही एक लक्षात घ्या, लॅबोरेटरीमध्ये व्हिटॅमिन सी तयार केलं तर तुम्हाला 1-1.5 दिवसात ते तयार करता येतं आणि तेच आवळ्यामध्ये तयार व्हायचं झालं तर 6 महिने लागत असतात. तसं शिलाजीत डोंगरातून पाजरायला 20-20 वर्षे लागतात आणि तुम्ही लॅबोरेटरी तयार करून जर 2-3 दिवसात वापरत असाल तर काल हा एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे ना तो कमी होऊन जातो ना. आणि खादिन्यात्मा मनक कालो दिशस्य द्रव्य संग्रह असं म्हटलेलं आहे. काल हे कारणद्रव्य आहे, त्यामुळे एखादी गोष्ट पटकन तयार झालेली आहे आणि उशिरान तयार झाली आहे हे खूप महत्त्वाचं असतं प्रकरण. आवळ्यातलं व्हिटॅमिन सी जे आहे ते 6 महिन्याचा परिणाम घेऊन येतं आणि त्यामुळे शरीरात ते टिकतं राहतं आणि चांगला गुण देतं आणि आयुष्य वाढतं.
आणि हे जर केमिकली तयार केलेलं जर असेल त्याचा पटकन परिणाम येतो आणि ते नष्ट होऊन जातं शरीरामध्ये. वडाचा चीकसुद्धा बल्ली आहे, 500 वर्ष वड जगतो. शतावरी दर वर्षाला मरते आणि तयार होत असते. तर शतावरीने मिळणारं बळ पटकन मिळतं पण पटकन नष्टही होतं आणि वडाच्या चिकातून मिळणारं जे पौरुष्य आहे किंवा शरीराला कणखरपणा येणार आहे तो खूप दिवस टिकतो. नवे ते गुप्त औषध आहे की ज्याच्यामुळं आयुष्याचं वर्धन होतं आणि माणसं 100 वर्षापर्यंत टिकतात. तर हे त्या काळाच्या संबंधाने आहे. असं जर असेल तर तुम्ही लॅबमधला शिलाजीत वापरावा का असा मनामध्ये प्रश्न यायला पाहिजे. हा एक भाग झाला. आता शिलाजीत मिळतच नाही आहे तर आपण सबस्टिट्यूट बघतो. आपण अमृत मिळत नाही तर मस्तानी किंवा दूध कोल्ड्रिंक पितोच ना आपण, आहे की नाही. तसंच आहे हे. तर तुम्ही शिलाजीत मिळत नाही तर त्याच्याऐवजी गुगुळ वापरायला पाहिजे. आणि गुगुळाचे जे गुणधर्म आहेत ना ते बरेचसे शिलाजीसारखे आहेत. शिलाजीत जिथं वापरलेलं आहे आयुर्वेदामध्ये तिथं त्याच्याऐवजी गुगुळ जो आहे तो सुद्धा वापरलेला आहे. सुगंधी सुलघु सूक्ष्म तीक्ष्णोष्ण हा कटुको रसा हा कटुपाक हा सर्वहृद्यो गुगुला स्निग्ध पिच्छिला असे त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. तर हे बरेचसे ॲनालॉगस आहेत की ज्याचा वापर आपण करू शकतो. निवडुंग जो असतो फड्या निवडुंग त्याचं मूळ जे आहे त्याचा काढ्याचा घनसार करायचा, त्याचं चूर्ण त्याच्यामध्ये घालायचं आणि ते ह्याच्याऐवजी वापरायचं शिलाजिताच्या ऐवजी. तर त्याचाही अप्रतिम गुण येतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही इतर औषधी आहे ती ह्याच्यासारखीच वापरू शकता, शिलाजिताच्या अनुपानासारखी. ह्याच्यानंतर अश्वगंधा आहे त्याचं मूळ तुम्ही वापरू शकता. गुळूची आहे गुळवेल ती तुम्ही वापरू शकता. गुळूजीचा कांदा जो आहे तो स्पेशली जास्त उपयोगी पडतो. गोखरू म्हणून जी वनस्पती आहे तीसुद्धा अप्रतिम आहे, थंड गुणाची आहे ती, पण ती वापरता येते. सफेद मुसळी तुम्ही या पद्धतीने वापरू शकता. ह्याच्याबरोबर त्रिफळा जो आहे ना त्रिफळा रसायन हे तर खूपच उपयोगी आहे. सुश्रुत संहितेत तर असं सांगितलं आहे की रोज रात्री त्रिफळा चूर्ण आणि मध आणि तूप हे विषम प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर ते रसायन काम करत असतं. ह्याच्याबरोबर आवळा जो आहे त्यातला त्रिफळ्यामधला तो अतिशय अप्रतिम उपयोगी पडतो. आणि आवळ्याचं सेवन रोज सकाळी 2 आवळे आणि संध्याकाळी 2 आवळे तुम्ही किसून घेतले आणि आता 12 महिने 13 काळ आवळे मिळू शकतात. आणि 4 महिन्यामध्ये मिळत नाही त्यावेळेला डीप फ्रीजरमध्ये ठेवलेला आवळे तुम्ही वापरू शकता आणि वर्षभर तुम्ही घेऊ शकता. तर तुमचे केस जे आहे ते काळे व्हायला लागतात, रिंकल्स कमी यायला लागतात, तरुण पण टिकून राहायला लागतं, आम्लपित्त कमी होतं, ब्रेन ॲट्रॉपी होत नाही, शुक्रधातूचा जोम जो आहे तो टिकून राहतो, रक्त वाढायला लागतं, यकृताची उत्तेजना मिळते, शरीरामध्ये व्हिटॅमिन सी गेल्याकारणानं प्रत्येक शरीरातल्या घटकांना बळ देणारा जो स्टेमसेलचा परिणाम आहे तो खूप चांगला यायला लागतो. असे कितीतरी फायदे त्या आवळ्याने सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला इतर गोष्टी मिळाल्या नाही तर तुम्ही आवळासुद्धा वापरू शकता. कपिकच्छू नावाचं जे प्रकरण आहे याला खास कुईली असं म्हणतात, त्याचं बी जे आहे ना ते खूपच उत्तम उपयोगी आहे आणि तुम्ही शिलाजीच्या ऐवजी ते वापरू शकता. कपिकच्छू भृशम वृषा मधुरा भ्रूणी गुरु तिक्ता वात हरिवल्ल्या कफपित्तास्त्र नाशिनी असे ते गुणधर्म सांगितलेले आहेत. मेंदूच्या आजारासाठी तर ते अप्रतिम आहे. आणि तुमचा मेंदू जर तल्लख राहिला तर सिग्नल्स त्याचे व्यवस्थित येत राहतात, सगळ्या अवयवांचं काम चांगलं होतं आणि शरीर लवकर पडत नाही. यकृत चांगलं काम करायला लागतं, हृदयाशी संबंधित आजार कमी व्हायला लागतात, वृक्क चांगलं काम करायला लागतं. मेंदू वृक्क आणि जर हृदय चांगलं काम करायला लागलं तर हे शरीरातले 3 व्हायटल फोर्स आहेत, त्रिमर्मा आहेत ती जर जपली गेली तर संपूर्ण शरीर जे आहे चांगलं राहतं, मन चांगलं राहतं आणि मनुष्य जो आहे तो दीर्घायुषी होऊ शकतो. तर शिलाजिताचा विषय चाललेला आहे पण इतर गोष्टींच्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो हे आपल्या लक्षात येण्यासाठी म्हणून हा भाग सांगितला. आता हे सगळं होत असताना ह्याची अनुपानं या आत्ता सांगितलेल्या औषधांची तुम्हाला वेगवेगळी वापरता येणार आहेत. आणि एवढंच नाही तर तुम्हाला चांगला शिलाजीत मिळाला तर ह्या औषधावर तुम्ही जर काम केलं तर अधिकच अधिकम फलम अशा पद्धतीने तुम्हाला इतर पद्धतीचा जो औषधाचा भाग तुमच्या वरती शरीरावरती आणि मनावरती चांगला परिणाम करावा असं वाटत असेल तो सुद्धा ह्याने घडणार आहे. तर अनुपानाचा विचार, इतर जी द्रव्य आता मी सांगितले औषधं ती वापरणं ह्या सगळ्याचा साकल्याने तुम्ही विचार करा. एक शिलाजीत म्हणजे फक्त शिलाजीत करायचं भीममध्ये जाण्यात काही मजा नाही आहे, परंतु त्याच्याबरोबर ह्या गोष्टी वापरल्या तर त्याचा अप्रतिम फायदा जो आहे तो तुमच्या शरीरावरती येऊ शकतो. तर कृत्रिम शिलाजीताचं मी जसं सांगितलं एक प्रकरण ते लॅबोरेटरीलं बरंच चांगलं आहे, पण अतिशय गलिच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने ज्या वेळेला हिमालयाच्या पायथ्याशी शिलाजीत बनवलेला बघितला जातो ना त्यावेळेला तिथनं तो घेणं फारसं योग्य नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा आणि त्याचे सबस्टिट्यूट जे आहे ते तुमच्या तब्येतीनुसार काढावं आणि त्याचा वापर तुम्ही करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. प्रेक्षको, सरांनी आपल्याला शिलाजीतबद्दलचे पथ्यापथ्य याच्याबद्दल सांगितलं. आता आपण सरांकडून शिलाजीतचे समज आणि गैरसमज काय आहे ते जाणून घेऊ. त्यासोबतच आपण सरांनी आणखीन काय आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही जाणून घेऊया, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 3, जीभ जड पडून बोलताना अडखळायला होत असेल तर मेहंदीचे चूर्ण 1 ग्राम 2 कप पाण्यामध्ये घालून 1 कप काढा करावा. याने दिवसातून 2-3 वेळा गुळण्या कराव्या. हा प्रयोग सतत 1 महिना करावा. जिभेचा जडपणा, जास्त लाळ सुटणे, बोबडे बोलणे यावर अप्रतिम फायदा होतो. टिप नंबर 4, बाळ हिरड्याचे चूर्ण 5 ग्रॅम आणि गूळ 1 ग्राम यांची गोळी दररोज रात्री गरम पाण्याबरोबर घेतल्यास याने वृद्ध व्यक्तींना मलमूत्रशुद्धी व्यवस्थित होते, कोणताही रोग जडत नाही व आयुष्यही वाढते. आता आपण शिलाजीत याच्याबद्दल चर्चा करत आहोत आणि आपण ब्रेकवरती जायच्या आधी शिलाजीतचे पथ्यपथ्य कोणते हे याबद्दल जाणून घेतले. तर सर, आता पुढचा प्रश्न असा आहे की शिलाजीतबद्दलचे समज आणि गैरसमज काय आहेत, आणि त्यासोबतच आपण ऐकलं आहे की शिलाजीत हे विविध आजारांवरतीही काम करतं. तर कोणकोणत्या आजारावरती काम करतं याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. आता शिलाजीच्या बाबतीत असं होतं की हे फक्त पुरुषांचं औषध आहे. जसं शतावरी आहे ना, ते दूध वाढवण्यासाठी म्हणतात पुरुष मंडळी वापरत नाहीत, तसं नाही आहे. शतावरी हे पुरुषांसाठी आम्लपित्त नष्ट करण्यासाठी आणि शुक्रधातूचं वर्धन करण्यासाठी शतावरी वापरतात ते, आणि स्त्रियांना ते लॅक्टेटिंग ज्या मदर्स आहेत त्यांच्यासाठी ते वापरता येतं. तर पौरुष वाढवणं हा शिलाजीचा गुणधर्म जरी असला तरी सर्व रोग ते असल्याकारणानं स्त्रियांनासुद्धा ते वापरता येतं. तर फक्त पुरुषांना ते वापरायचं आहे असा जो समज आहे तो गैरसमज आहे आणि तो काढून टाकणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही वयामध्ये शिलाजीत सेवन करता येईल की नाही, तर तो येणार आहे. चंद्रप्रभा नावाची गोळी आहे, ती आबालवृद्धांना सगळ्यांना देता येते, कारण चंद्रप्रभा ती विख्याता सर्व रोग प्रणाशिनी असं म्हटलेलं आहे. परंतु मध्यम वयामध्ये कफ ज्यांच्या शरीरात जास्ती अशी मुलं, स्थूलपणा ज्यांना आहे, लहानपणा असूनसुद्धा मूळव्याध ज्यांना आहे, कफसारखा होतो, अशा लोकांना ते वापरता येतं. त्यामुळे लहान वयातसुद्धा वापरता येईल. आजन्मसात्म्य असं जसं दूध आहे ना, तसं शिलाजीताचं सेवन आपण करू शकतो. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग जो आहे तो म्हणजे हे रसायन आहे. रसायन म्हणजे काय? साती धातूंचं उत्तम पद्धतीचं पोषण करणारी ही गोष्ट आहे. रसायनाचे 2 प्रकार असतात. कृश लोकांना द्यायचं रसायन आणि स्थूल लोकांना द्यायचं रसायन. तर हे मेद कमी करणार आहे, कफ कमी करणार आहे. त्यामुळे जाड लोकांना हे चांगलं मानवतं. त्यामुळे रसायन आहे म्हणून ते कृश लोकांनी घेतलं तर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते, आणि म्हणून स्थूल लोकांनी ते वापरणं हे जास्त योग्य आहे. त्याच्याबरोबर त्रिफळा जर सेवन केला गेला, गरम पाणी घेतलं, लोहभस्म जर घेतलं तर त्याचा परिणाम आणखी एनहान्स होऊ शकतो. तर हा एक समज आणि गैरसमज आहे, तो लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यांना स्थूलपणा आहे आणि मूळव्याध आहे अशा लोकांना हे खूप उपयोगी पडतं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर सर्वांगासन जर केलं गेलं तर उत्तम मानवतं या लोकांना, आणि त्याचा परिणाम चांगला येतो असं दिसतं. ह्याच्याबरोबर प्रमेह जो आहे, मधुमेह, त्याच्यासुद्धा 2 प्रकार केलेले आहेत. दुर्बल रोगी आहे आणि चांगलं बळ असलेले रोगी आहे. कृश रोगी आहे आणि स्थूल रोगी आहे. तर स्थूल व्यक्ती आहे आणि त्याचं बळ चांगलं असेल ना, तर शिलाजीतासारखं उत्तम औषध नाही. चरक संहितेत तर असं म्हटलेलं आहे की 400 तोळे शिलाजीत एका वर्षामध्ये जर एखाद्या व्यक्तीने घेतला तर त्याचा मधुमेह पूर्णतः नष्ट होतो आणि पुन्हा येत नाही, इतकी त्याची माहिती केलेली आहे. आता हे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर घ्यायचं का, तर व्यक्ती परत ते बदलतं. तो काळ वेगळा होता, आत्ताचा वेगळा आहे. पण तुम्ही मधुमेहासाठी, प्रमेहासाठी हे उत्तम वापरू शकता. ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांना डोळ्याचा आजार, किडनीचा आजार, हृदयाचा आजार, पेरिफेरल न्यूरोपॅथी, रेटायनाचे प्रॉब्लेम, मॅक्युलर डिजनरेशन वगैरे हे जे होतं ना, हे व्हायचं नसेल ना, तर 2 औषधं तुम्हाला मी सांगून ठेवतो. एक म्हणजे हेमगर्भ रसायन म्हणून जे औषध आहे, म्हणजे हेमगर्भाची मात्रा, शतावरी, पुनर्नवा आणि त्याबरोबर ती गुळवेद सत्व, हे जर तुम्ही पोटात घेतलं तर तुम्हाला मधुमेहाच्या साखरेचा त्रास जो आहे तो होणार नाही. तर हे वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही कायम घेत राहा, किंवा शिलाजीत जो आहे तो वापरत चला. शिलाजीताच्या 3 गोळ्या 3 वेळेला जर घेतल्या 250 मिलीग्रॅमच्या, तर स्थूल आणि बलवान अशा प्रमेहाच्या लोकांना खूप फायदा होतो. तर हा एक प्रकार तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मूतकडे फोडण्यासाठी हे खूप उत्तम प्रकरण आहे शिलाजीत हे, कारण ते पत्थरमधनं किंवा दगडामधनंच तयार झालेली अशी गोष्ट आहे. तर गॉल ब्लॅडर स्टोन असू देत किंवा रिनल स्टोन्स असू देत, त्याच्यासाठी हे खूप उपयोगी पडतं आहे. स्पेशली किडनीमध्ये जे पेल्विसमधले खडे असतात ते विरघळण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो.
शिलाजीत कसाही घेता येतो केव्हाही घेता येतो असा एक समज असतो, तो मात्र चुकीचा आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितले सगळा विधी कसा आहे तो आणि कशाबरोबर घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे ते. त्यामुळे शिलाजीत जो आहे तो जपून घ्यावा, त्याचा एक नियम आहे तो पाळावा. कशावर घ्यावं ही गोष्टही ठरलेली आहे आणि त्याच्याबरोबर कोणते पदार्थ घ्यावेत आणि नाही घ्यावेत हे सुद्धा मगाशी आत्ता जसं सांगितलं तसा हा प्रकार आहे. त्यामुळे पथ्य पाळायचं नाही आणि कसाही शिलाजीत घ्यायचा हा गैरसमज आहे. कोणत्याही वेळात घेतो तर याच्याविषयी आपण बोलून झालं. स्त्रियांना चालतो का नाही हेही आपण बघून झालं की जो समज आणि गैरसमजाचा भाग होता. ह्याच्याबरोबरीनं एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिलाजीत घेत असताना त्याच्याबरोबर ड्रिंक्स घेतलं तर त्याचा परिणाम जास्ती चांगला येतो वगैरे असं लोकांची एक समजूत असते. किंवा वयाग्रासारख्या गोळ्या ज्या आहेत ते लोक बऱ्याच वेळा ह्याच्यावर घेतात तर त्यांनी ब्लड प्रेशर जे आहे ते वाढतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो पहिल्यांदा चांगला वाटला तरी नंतर त्याचा खूप त्रासदायक प्रकार घडायला लागतो. तर शिलाजीच्या बरोबर अशी उत्तेजक औषधं तुम्ही कृपा करून घेऊ नका आणि व्यसनही करू नका. गांजासारखं व्यसन जर असेल तर शिलाजीत आणि गांजा हे एकत्र गेल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो मनोदेशावरती खराब येतो, बुद्धिस्मृती एकाग्रतेही खराब येतो आणि हे करणं फारसं योग्य असं प्रकरण नाही आहे. शिलाजीत घेताना तो डॉक्टरची गरज काही नाही आहे, आपला आपण घेऊ शकतो असं जर समज असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही वैद्याला भेटायलाच पाहिजे. शिलाजीतमध्ये असलेले वेगवेगळे घटक असतात, त्यात अशुद्धपणा जर असेल तर हेवी मेटल्स असतात, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. पण प्रत्येक वेळेला दोष जो आहे तो शिलाजीतला देण्यात काही पॉईंट नसतो. तुम्ही जिथनं दळून आणताय तिथं गव्हामध्ये वगैरे जी चक्की आहे त्याचा कोणता दगड वापरलेला आहे, ते पीक जिथं लावलेले आहे त्या ग्रेन्सवरती कोणता धूर येऊन एखाद्या वाहनाच्या पडलेला आहे हे तुमच्या लक्षात येत नाही आणि त्यातून उत्पन्न होणारा जो भाग आहे ना तो सुद्धा शिलाजीत किंवा आयुर्वेदाकडे लावला जातो आणि हेवी मेटल पॉइझन झालं की लगेच आयुर्वेदाला दोष दिला जातो. तर हे सर्वतैव अशक्य अशा पद्धतीची गोष्ट आणि चुकीची गोष्ट आहे, हे व्हायला नाही पाहिजे. शिलाजीचं तर तुम्ही पहिल्यांदा सगळी तपासणी करून त्याचं सेवन केलं तर हा प्रश्न जो आहे तो फारसा येणार नाही आहे आणि व्यसनांचा भाग जर तो वापरायचाच नाही आहे. आता शिलाजीत कशासाठी वापरला जातो आयुर्वेदामध्ये जास्ती करून हे बघणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक आजारासाठी हे वापरता येतं, हे मगाशी मी सांगितलं. प्रत्येक साध्य आजारासाठी हे वापरता येतं. शुद्ध प्रकरण वापरायला पाहिजे शिलाजीताचं. त्याचा सेवनाचा विधी मी मगाशी सांगितला. मद आणि मूर्छा म्हणजे कन्फ्युजन होणं, डिसिजन मेकिंग न जमणं असं ज्या लोकांना होतं ना अशा लोकांना शिलाजीत सेवन हे अप्रतिम उपयोगी पडतं आणि ब्राह्मीच्या रसाबरोबर जर ते पोटामध्ये घेतलं तर त्याचा फार चांगला परिणाम होतो असं दिसून येतं. मूतखडे विरघळण्यासाठी ह्याच्यासारखं दुसरं औषध नाही आहे. सागवानाचं बी जे असतं ते त्याच्याबरोबर यवक्षार किंवा सज्जक्षारमधला एखादा क्षार आणि त्याच्याबरोबर शिलाजीत 125 मिलीग्रॅम असं दर बुधवारी एक दिवस कोणता तरी निवडून तुम्ही गळलिंबू किंवा इडलिंबू जो असतो ना किंवा महाळुंगाचा रस हा 30 ml घ्यायचा आणि त्याच्याबरोबर घ्यायचा. तर 3 वेळेला हे औषध फक्त आठवड्यातनं एकदा घेतल्यानंतर आधी आणि नंतर काही खायचं नाही आणि नंतर पाणी तुम्हाला लागेल तसं त्या पद्धतीने प्यायचं. तर हे खडे जे आहे ते विरघळायला सुरुवात होते. मूतखडे विरघळणारे अनेक औषधं असतात पण किडनीमध्ये साचलेला जो खडा असतो ना तयार झालेला त्यावरती लघवीची मात्रा जास्ती पडत नाही आणि त्यामुळे तो विरघळणं महाकर्म कठीण होतं आणि प्रत्येक वेळेला लिथोट्रिप्सी करणं किंवा सिस्टोस्कोपी करून ते काढणं हे धोकादायक होतं. माझ्याकडे किडनी फेल्युअरचे जे लोक येतात त्यामध्ये 30% लोकांचं कारण जे आहे ना ते 3 ते 4 वेळापेक्षा जास्ती लिथोट्रिप्सी हे त्याचं कारण मला आढळलेलं आहे आणि आतल्या ज्या जखमा आहेत त्या दुरुस्त करणं हे खूप अवघड होतं. त्यावर मधुमेह असेल, स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लड प्रेशरचे औषध सुरू असतील तर आणखी त्रासदायक होतं हे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या खड्याच्या प्रकरणाकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबरीने असं होतं की बऱ्याच लोकांना काय होतं की मधुमेहाचा विकार आहे आणि त्याच्याबरोबरीनं मूत्राशमरीसुद्धा आहे. तर अशा लोकांना शिलाजीत हा वापरलाच जायला पाहिजे आणि मगाशी सांगितलं तसं चंद्रप्रभेच्या गोळ्या त्याच्यासाठी उपयोगी पडतात. पांडुरोग किंवा रक्ताल्पता शरीराची जी आहे रसधातूचा एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. चेहऱ्याला सूज येते, फुफशेपणा येतो, गोरेपणा वाढतो आणि दम चालल्यानंतर पटकन लागतो, डोळ्याखाली सूज येते वगैरे हा जो सगळा भाग आहे ना तो रक्ताल्पता आणि पांडू असे 2 आजार आयुर्वेदातले लक्षात घ्यायला पाहिजे. तर तिथं एक वटक सांगितलेलं आहे, कौटजाजी शिलाजीत म्हणून एक औषध सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर रसायन योगराज नावाचं औषध आहे. तर ते घटक जे आहेत ना त्या शिलाजीत हा प्रधान आहे आणि ते घेतल्यानंतर अप्रतिम फायदा होतो. त्याचा अनुपान त्यावेळेला ताक किंवा डाळिंबाचा रस वगैरे असं घ्यायचं असतं आणि त्याचा जबरदस्त परिणाम येतो. वंध्यत्वाच्या अनेक कारणं जी असतात ती स्त्रियांच्यामध्ये जवळजवळ 28 कारणं आढळतात आणि त्यातली 20 कारणं जी आहेत ना ती शिलाजीत ओव्हरकम करू शकतो. तर ज्यांना मुलं बाळं होत नाहीत आणि स्त्रीमध्ये दोष आहे अशा स्त्रियांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन या शिलाजीताचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. तोंडाला दुर्गंधी येणं हे प्रकरण जे आहे ना ते हल्ली खूप वाढलेलं आहे. चीज, पिझ्झा, बर्गर, SPD, पाणीपुरी, भेळपुरी अशा ज्या सगळ्या पौष्टिक गोष्टी असतात ना लोकांच्या त्या खूप खाल्ल्या जातात आठवड्यातून 3-3, 4-4 वेळा आणि केव्हाही खाल्ल्या जातात आणि शरीराची शुद्धी होत नाही.
रक्ताची शुद्धी होत नाही, यकृताची शुद्धी होत नाही. पूर्वीच्या काळी 2-2 महिन्यातनं एरंडेल लिहिलं जायचं, हे कुठं निघून गेलं आणि इटलीचा पिझ्झा आपल्या स्वयंपाकघरात येऊन बसलेला आहे आणि आपण तो खात असतो. तर हे कधीतरी खाण्याच्या गोष्टी जर तुम्ही नेहमी खायला लागलात, ह्याला ग्राम्य आहार असं म्हटलेलं आहे. असात्मेंद्रियात संयोग, प्रज्ञाप्रद आणि काल ह्याच्याबरोबर ग्राम्य आहार हा आजार उत्पन्न करणारा शरीरातला एक मोठा घटक आहे. शरीर फोपसं होतं, रक्त आणि मेद चांगले तयार होत नाही, हाडांची मगज जी आहे ते तयार होत नाही, शुक्र कमी व्हायला लागतं, कफ वाढायला लागतो आणि त्या फोपशेपणावरती रक्त जळल्या कारणाने थोडं चाललं की दम, थोडं चढलं की दम असं म्हणून ती माणसं जी आहे ती आजारी पडायला लागतात. हाच प्रकार पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी झाल्यानंतर त्यांनी रसायनविधी शोधून काढला, च्यवनप्राशसारखी औषधं शोधून काढली. तर हे प्रकरण कुठंतरी कमी व्हायला पाहिजे आणि शिलाजीत सुरू व्हायला पाहिजे, तर तुम्ही त्यातनं चांगल्या पद्धतीने बाहेर येऊ शकता. बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली करण्यासाठी सुद्धा हे प्रकरण खूप उपयोगी आहे शिलाजीतचं. आणि नपुंसकता जो आहे शुक्राच्या हिशोबाने स्त्री आणि पुरुष दोघांच्या ठिकाणचं वंध्यत्व जे आहे त्याच्यासाठी हा भाग खूप उपयोगी आहे. अंगाला सूज येणं मग ती यकृताच्या आजारामुळे असेल, हृदयाच्या आजारामुळे असेल किंवा वृक्काच्या आजारामुळे असेल. गोमूत्रावर ह्याचा एक विशिष्ट प्रयोग असतो, तो करता येतो. गाईच्या दुधावरती राहून जर तुम्ही ही औषध घेतली तर ड्रॉप्सीसारखा आजार जो आहे, ब्राईट्स डिसीजसारखा जो आजार आहे, किडनी फेल्युअर होऊन तुमचं क्रिएटिन आणि ब्लड युरिया वाढायला लागलेला आहे, तर अशा वेळेला शिलाजीत जो आहे तो चांगल्या पद्धतीने वापरता येतो. वृक्काचा आकार जर कमी झालेला असेल तर त्यावेळेस फक्त शिलाजीत वापरू नये, तिथं अनुपघृतासारखी इतर गोष्टी ज्या आहेत त्या वापरता येत असतात. तर हा काही भाग झाला की जो शिलाजीचा हिशोबाने बघणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळे फायदे तुम्ही मिळवू शकता. आजार झाल्यानंतर तर मिळू शकालच, परंतु आधी जर तुम्ही हे घेतलं गेलं तर तुम्हाला हे आजार उत्पन्नच होणार नाहीत, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. फारच सुंदर अशी आणि सविस्तर अशी माहिती सांगितली सर आपण. प्रेक्षक हो, आपली चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रुपेशजी आहेत, रुपेश गुजरातीजी सिन्नरहून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक वेस्ट सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की पाईल्स आणि डायबिटीज ज्यांना हे 2000 हे पाईल्सचं ऑपरेशन झालेलं असेल शिलाजीत घ्यावे की नाही, कारण ते अतिउष्ण असतं असं म्हटलं जातं. आणि शुद्ध चांगलं आणि अशुद्ध शिलाजीत कसे ओळखावे, यांनी जरी शिलाजीत घेतलं तर त्याचा मग त्यांच्या मासिक पाळीवर काही परिणाम होतो का, हे प्रश्न आहे माझे. बरोबर, धन्यवाद. थँक्यू. ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण बोलून झाले. शुद्ध शिलाजीत, अशुद्ध शिलाजीत स्त्रियांनी घ्यावा का नाही ते. मूळव्याध आहे आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला मधुमेह जर असेल ना तर शिलाजीताचं सेवन तुम्हाला करता येतं. फक्त त्याचं अनुपान जे असतं ते गुलाबजल किंवा वाळ्याचं सरबत किंवा चंदनाचं वगैरे असं ठेवता येतं. तर जवळच्या वैद्याचा सल्ला तुम्ही त्याच्यासाठी तब्येत दाखवून घेणं गरजेचं आहे. आणि उत्तम पद्धतीचा परिणाम जो आहे तो शर्करेवरती, रक्तगत शर्करेवरती येतो. आयुर्वेदाचा प्रमेह आणि आधुनिक शास्त्राचा मधुमेह हे खूप वेगळे आहेत. रक्तामध्ये साखर साचलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून डायबिटीस मिलिटस बघितला जातो. आणि लघवीमध्ये साखर आहे आणि प्रभुता विलमूत्रता म्हणजे खूप लघवी होती आहे असं, आणि आविल म्हणजे गढूळ लघवी होते असं असताना तो आयुर्वेदिक प्रमेह असतो. त्याच्यामध्ये मधुमेह, शीतमेह आणि इक्षुमेह या तीनमध्ये साखरेचा संबंध लघवीच्या संबंधाने येतो. तर तुमचा मधुमेह आहे त्याच्यासाठी शिलाजीत वापरता येईल, त्याचं अनुपान वेगळं करायला पाहिजे. कृश व्यक्ती आहे तर त्यांनी शिलाजीत वापरावा का, तर सगळे फायदे घेता येतात, फक्त दुधावरती ते घेणं खूप गरजेचं असतं. आणि जेवणामध्ये तुम्ही जे पदार्थ वापरता त्याच्यात दुधाचे डेरिव्हेटिव्ह जे आहे ते वापरणं, तूप वापरणं हे चांगलं आहे. तर तुम्हाला कृश व्यक्तींना सुद्धा शिलाजीत घेता येतो. स्थूल व्यक्तींना तर तो केव्हाही घेता येणार आहे, हे तर उघडच आहे. बरोबर आहे. सर, आता शेवटी एक प्रश्न येतो की आपण नेहमीच बघतो की कोणत्या गोष्टीवरती रिसर्च जास्त होत आहे, तर मग आता सध्या शिलाजीतवरती कोणते संशोधन झाले आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. हां, शिलाजीतावरती खूप चांगली संशोधनं झालेली आहेत. कॅल्शियम ऑक्झॅलेट ते क्रिस्टल जे आहेत ना ते शिलाजीताच्यामुळं 72 तासामध्ये विरघळून फुटून जातात असं आत्ताचा रिसर्च जो आहे तो सांगतो. केमोथेरपी चालू असताना हृदयावरती, रक्तावरती, वृक्कावरती
आणि यकृतावरती खूप वाईट परिणाम होतात. तर अशा वेळेला जे व्यक्ती जी आहे आणि कॅन्सरचा प्रकार जो आहे आणि वजन किती त्याचं आहे याच्यानुसार आपल्याला शिलाजीत वापरता येतो. तर प्लेटलेट काउंट जो आहे तो झपाट्याने वाढवता येतो, जो कमी झालेला आहे. RBC ज्या कमी झालेल्या आहेत त्या वाढवता येतात. त्यांचं आयुष्य जे आहे ते 120 दिवसाचं आहे ते मेंटेन करता यायला लागतं. वृक्काची सूज जी आहे ती हळूहळू कमी यायला लागते. गोखरूच्या पाकावरती वगैरे तुम्हाला शिलाजीत देता येतो. सकाळी उठल्यानंतर च्यवनप्राशबरोबरती जर शिलाजीत दिला गेला आणि त्याच्याबरोबर जर प्रवाळ पंचामृत हे औषध दिलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे तो अप्रतिम येतो आणि केमो टॉलरेट होते आणि वजनं कमी होत नाहीत, भूक चांगली मेंटेन होते आणि पेशंटला त्या केमोचा फायदा चांगला होतो आणि त्याचे जे दोष आहेत ते ओव्हरकम करता येतात. तर याच्याविषयीचं संरक्षण मिळण्याचं जे प्रकरण आहे केमोमध्ये ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतं. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन जे आहे ना ते फुलविक ॲसिडबरोबर खूप चांगल्या पद्धतीने होतं. ह्याच्यात अँटीऑक्सिडंट गुणसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे शरीराला रिजनरेशन जे आहे ना टिश्यूचं ते चांगलं व्हायला लागतं. एनर्जी लेवल जी आहे ती उत्तम पद्धतीने मेंटेन केली जाते. आणि या फुलविक ॲसिडची एक खासियत काय आहे, हे हेवी मेटलला बाइंड करून ठेवतं आणि त्यामुळे किडनीचं फिल्ट्रेशनचं काम खूप चांगलं होतं. ह्याच्याबरोबर जर तुम्ही हळद आणि निर्गुंडीची पावडर दिली तर शरीरामध्ये हेवी मेटल जे पॉयझनिंग जे झालं आहे ना ते असते कमीसुद्धा करता येतं. तर शिलाजीताचा हा एक अप्रतिम फायदा आहे. अँटीऑक्सिडंट म्हणून त्याचा परिणाम जो आहे तो मगाशी मी तुम्हाला सांगितला. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरातली सूज जी आहे ना ती आणि झपाट्याने कमी येते. मुगाचं वरण घेतो एखादी व्यक्ती, साठी थाळीचा भात घेतो आहे, तांदूळ यासारखी एखादी भाजी घेतो आहे, तूप घेतो आहे, दूध घेतो आहे, अशा लोकांना शरीरात इन्फ्लेमेशनच होत नाही आणि ते लोक आजारी पडत नाही. परंतु तुमच्या शरीरामध्ये चुकीच्या गोष्टी खाऊन पिऊन वागून जर त्रास होत असेल तर तुम्ही शिलाजीताचं सेवन करायला पाहिजे. त्याचा अप्रतिम फायदा अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून जे प्रकरण आहे ना त्यासाठी होतो. ट्यूमर मार्कर्स जे आहेत ना त्याच्यावरती याचा परिणाम दिसून आलेला आहे आणि वात कफ नष्ट करण्याच्या त्याच्या गुणामुळे ही जी प्रक्रिया आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणावरती होती असं लक्षात आलं आहे. तुमच्या शरीरात वृक्क जे आहे ते लहान आहे आणि तुम्हाला क्रिएटिन वाढलेला आहे तर अशा वेळेला मात्र शिलाजीत हा जपून वापरणं हे खूप गरजेचं आहे. कारण थॅलेमिनसारखा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आढळणारा किंवा शिष्याचे काही प्रमाण त्याच्यात राहू शकतं आणि तो जास्ती त्रासदायक प्रकार जो आहे ना तो त्या व्यक्तीला होऊ शकतो. तर अशा वेळेला हळद आणि निर्गुंडीच्या बरोबर ते वापरणं हे खूप गरजेचं आहे. हाडं भरून येणं, हाडं जुळून येणं, ऑस्टिओपोरोसिस कमी होण्यासाठी गंध तेलावरती तो शिलाजीत देणं हे प्रकरण जे आहे ना ते खूप उत्तम पद्धतीने करता येतं. आपल्या शरीरामध्ये अल्झायमर नावाचा जो आजार उत्पन्न होतो, अमायलोइड्स जे असतात ती त्याचे प्लाक तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीने कमी होते या शिलाजीतानी. आणि टाऊ प्रोटीन जे आहे ना त्यांचं जे वाढणं आहे ते सुद्धा यांनी थांबवता येतं. तर हे रिसर्च काही झालेले आहेत. आता काही वनस्पती आहेत त्या तुम्हाला ह्याच्याऐवजी शिलाजीताच्या ऐवजी वापरता येतात. तर अशा 2 वनस्पती मी तुम्हाला दाखवतो. या 2 वनस्पती आहेत. एक फळ आहे आमलिकी आणि दुसरा आहे ते आवळा. तर या आवळ्याचं सेवन सकाळी दुपारी रात्री 2-2 आवळे जर तुम्ही घेऊन पोटात घेतले किसून तर त्याचा अप्रतिम परिणाम शिलाजीताच्या ऐवजी तुम्हाला घेता येतो आणि हे थंड औषध आहे. सगळ्यांना मानवतो, स्थूल लोक आणि कृषी लोक दोघांनाही हे देता येतं. दुसरी एक वनस्पती इथं आहे, याला पलाश असं म्हणतात, पळस. ब्रह्मदेवाने पहिल्यांदा तयार केलेला हा वृक्ष असं म्हटलं जातो आणि ह्याचं सेवन जे आहे ना याच्या गोंदाचं किंवा डिंकाचं हे अप्रतिम फायदा करतो. पलाशो दीपनो वृक्षा सरष्णो रणगुलमजित भग्नसंदान कृतदोषा ग्रहण्यर्षा कृमिनहरेत कषाय तिक्त कटुहा स्निग्धो गुदज रोगजित तत्पुष्पम साधू पाकेतू कटुतिक्तम कषायकम अशाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. तर पळसाच्या पानांचं चूर्ण पोटात घेतल्यानंतर वंध्यत्व कमी करता येतं जे शिलाजीताच्या गुणामध्ये हे आहे. आणि याचा गोंद जो आहे तो अतिशय वृक्ष आहे जो नपुसकत्व घालवतो आणि पौरुष्य वाढवतो. तर हा एक भाग तुम्ही वापरण्यासारखा आहे. दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे अश्वगंधा आणि याचं पान जे आहे ते खाल्लं तर स्थूलपणा कमी होतो आणि मूळ जर सेवन केलं तर तुमची पुष्टी जी आहे ती वाढायला लागते. ह्याच्यावरून आणखीन एक उत्तम द्रव्य तुम्हाला दाखवतो आणि ते म्हणजे हरितकी किंवा हिरडा. हिरड्याचं सेवन ऋतुहरितकी या पद्धतीने जर केलं तर शिलाची जी गरजच भासणार नाही. जवळच्या वैद्याकडनं प्रत्येक ऋतूमध्ये कोणत्या अनुपानाबरोबरती शिला हे घ्यायचं हरितकी हे तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला आजारपण येणार नाही. शिलाजीत सोनं नाणं कशाची गरज पडणार नाही आणि थोड्याशा पथ्याच्या साहाय्याने सुद्धा हा प्रयोग तुम्ही करू शकाल. तर हे एकंदरीत शिलाजीत पुराण झालं. बरोबर आहे. फारच सुंदर आणि सविस्तर माहिती सांगितली. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. त्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.